Hello everyone, welcome to all of you on our educational YouTube channel. Dear students, in previous some videos we are already learned that prose and poems and their explanations. Dear students, in today's video lecture we are going to learn that the activity based questions and their answers. Now, see first activity on lesson number 1.2, that is on to the summit we reach the top. तर विद्यार्थी मित्र हो, 11वी क्लासच्या इंग्लिश सब्जेक्टमध्ये 11वी एक्झामसाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स हे तुम्हाला यावर्षीपासून 11वीच्या सिलेबसमध्ये विचारले जातात. ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे तुम्ही शिकत असलेल्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधील लेसनमधील एखादा पॅराग्राफ किंवा पॅसेज दिलेला असतो किंवा एखादे पोएममधील स्टांजा किंवा लाईन्स दिलेले असतात व त्या पॅसेज किंवा पोएटिक्स लाईनच्या आधारे खाली काही क्वेश्चन्स दिलेले असतात आणि त्या क्वेश्चनची तुम्ही आन्सर लिहायचे असतात. नाव सी फर्स्ट ॲक्टिव्हिटी शीट ऑन युअर मोबाईल स्क्रीन. तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती जो पॅसेज दिलेला आहे हा तुमचा लेसन 1.2 या लेसनवरती आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये देखील हा पॅसेज आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. खाली दिलेला एक्स्ट्रॅक्ट किंवा पॅसेज रीड करायचा आहे पूर्ण आणि त्याच्याखाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्या क्वेश्चनचे ॲन्सर आपल्याला लिहायचे आहेत. पहा, व्हेन वी लेफ्ट कॅम्प, तुमच्या लेसनमध्ये फर्स्ट लाईन आहे पहा, तिथून ते एंड लाईन पहा. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट ए टीम. इथपर्यंतचा हा पॅसेज आहे. हा तुम्ही स्वतः रीड करायचा आहे आणि आता ह्या पॅसेजवरती जे क्वेश्चन्स आहेत ते आता आपण पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन पहा. द एक्स्ट्रॅक्ट शोज द पॅट्रॉटिक क्वालिटीज ऑफ तेन्झिंग नॉर्गे, एक्सप्लेन विथ एव्हिडन्स. म्हणजेच काय, दिलेला पॅसेज किंवा एक्स्ट्रॅक्टमधून तेन्झिंग नॉर्गे यांचे देशप्रेम, देशावरचं प्रेम हे दिसून येतं आणि हे तुम्ही पुराव्यानिशी स्पष्ट करायचं आहे. पहा याचा आन्सर काय आहे. मी रीड करतो. द लाईन आय टोल्ड कर्नल हंट that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags shows the patriotic quality of Tenzing Norgay. आणि या लाईनमधून लेखक टेन्झिंग नॉर्गे यांचे भारत देशावरचं प्रेम दिसून येते. हे त्याचा आन्सर आहे. नाव सी द क्वेश्चन सेकंड, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. क्वेश्चन पहा. कंप्लीट द वेब, आणि तुम्हाला खाली एक वेब डायग्राम दिलेली आहे आणि ते ब्लँक स्पेसमध्ये दिलेला सब्जेक्टच्या रिलेटेड तुम्ही आन्सर लिहायचा आहे. टेन्झिंग नॉर्गे हॅड फ्लॅग्स ऑफ, आणि टेन्झिंग नॉर्गे यांनी सोबत घेतलेले फ्लॅग्स म्हणजे ध्वज कोणत्या देशाचे होते ते लिहायचे आहेत. पहा, फर्स्ट ब्रिटन, ब्रिटनचा एक होता, दुसरा नेपाळ, थर्ड इंडिया आणि फोर्थ युनायटेड नेशन. या 4 देशांचे फ्लॅग्स त्यांनी सोबत घेतलेले होते. नाव सी क्वेश्चन A3, ॲनालिसिस. क्वेश्चन काय पहा. गिव्ह रिझन्स फॉर द रोप बीइंग कॉल्ड ए सिम्बॉल. आणि रोप म्हणजे दोरी हे एक प्रतीक होतं, त्याचं
रिझन सांगा. मग पहा आन्सर काय आहे. रोप इज युज्ड टू क्लिम्ब सेफली. इट कनेक्ट्स ईच माउंटेनर विथ अदर अँड गिव्स मेसेज दॅट दे आर अटॅच्ड फर्मली. रोप इज द सिम्बॉल ऑफ वर्किंग युनिटेडली. It converts the individuals into a team. It ties them together. So, it is a symbol of unity. रोप म्हणजे ती दोरी ही कशाचं प्रतीक होतं? युनिटी, एकसंगतेचं प्रतीक होतं. कारण त्या दोरीने लेखक टेन्सिंग नॉर्गे आणि हिलरी या दोघांना एकत्रित बांधलेलं होतं आणि एकमेकांशिवाय ती मोहीम त्यांना पूर्ण करता येणार नव्हती. त्यामुळे या रोपला युनिटीज हे सिम्बॉल यूज केलेलं आहे. मग पहा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन A4 हा पर्सनल रिस्पॉन्ससाठी आहे. मग पहा क्वेश्चन काय आहे. राईट एनी 4 डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लिम्बिंग. क्लिम्बिंगच्या संबंधित येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला लिहायच्या आहेत. मग पहा फर्स्ट ॲक्टिव्हिटी कोणती असणार आहे. हॉर्स ट्रेकिंग, सेकंड पॅराशूटिंग, थर्ड माउंटन ट्रेकिंग, फोर्थ माउंटेनरिंग, फिफ्थ हॉट एअर बलूनिंग, सिक्स पॅराग्लायडिंग, सेवन कॅविंग आणि लास्ट 8 हिल वॉकिंग. दीज आर द activities related to climbing. Now see next question, question A5. Language study. Question pa. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. हा अनेक ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन काय दिलेला आहे. मेक कंपाऊंड सेंटेन्स. आता ह्या सेंटेन्सचे कंपाऊंड सेंटेन्स ह्या सेंटेन्सला बनवायचा आहे. मग आपण काय करतो. कंपाऊंड सेंटेन्स बनवत असताना साध्या सिंपल सेंटेन्सला 2 सिंपल सेंटेन्स अँड ऑर अशा प्रकारचे जे कंपाऊंड वर्ड्स आहेत ह्या कंपाऊंड वर्डने 2 सेंटेन्स सिंपल सेंटेन्स आपण जोडतो आणि जे पूर्ण सेंटेन्स बनवतो त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. आता पहा फर्स्ट सेंटेन्स काय आहे. When we left Camp 9 on Friday morning. हे एक सेपरेट सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स. आणि दुसरा आहे I was determined to get to the top on this day. हे सेकंड सेंटेन्स आहे. आणि हे दोन्ही सेंटेन्स एकत्र जोडलेले आहेत अँड या कंजक्शनने. मग आन्सर काय आहे. We left Camp 9 on Friday morning and I was determined to get to the top on this day. हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. अशा प्रकारे तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स लिहायचे आहेत. सेकंड क्वेश्चन पहा. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. आणि हे क्वेश्चन काय दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये. यूज नॉट ओनली बट ऑल्सो. आणि मग आन्सर कसा असणार आहे. दिस वॉज नॉट ओनली स्लो बट ऑल्सो डिफिकल्ट. अशा प्रकारे हे ग्रामर पार्ट देखील आपल्याला सोडवायचा असणार आहे. नाउ सी लास्ट क्वेश्चन A6. व्होकॅब्युलरी. मॅच वर्ड्स विथ देअर मिनिंग्स. खाली काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यांचे मिनिंग्स आपल्याला शोधायचे आहेत. नाव सी फर्स्ट अल्टरनेटेड. या अल्टरनेटेडचा बी कॉलममधला मिनिंग काय होतो. बी कॉलममधला सेकंड पहा. बी चेंजिंग प्लेसेस. नाव सी सेकंड स्लोपिंग. स्लोपिंगचा मिनिंग काय होतो. बी कॉलममधला ए स्लँटिंग अप ऑर डाऊन. आणि थर्ड पाहता स्टीप. स्टीपचा मिनिंग काय होतो. बी कॉलममधला डी पहा स्ट्रेट. स्टीप म्हणजे स्ट्रेट. आणि ए कॉलममधला फोर्थ पहा समिट. आणि समिटचा मिनिंग काय होतो बी कॉलममधला द हायेस्ट पॉईंट ऑफ माउंटन. हा त्याचा मिनिंग होतो. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये कोणताही पॅसेज दिलेला असेल आणि त्या पॅसेजच्या खाली अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले असतील. तुम्हाला ते सोडवायचे असणार आहेत. आणि दिलेले ॲक्टिव्हिटी शीट
तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहे. प्रत्येक लेसनच्या वेळेस जे ॲक्टिव्हिटी सीट तुम्हाला शिकवली जाईल ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत.